श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला आनंदाचा जाओ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या. स्वामी महाराज तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू आणि सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि मेन म्हणजे ना सर्वांचं आरोग्य चांगलं राहो. आजकालच्या जगात सर्वांकडे पैसा वगैरे सगळं तर आहे, पण आरोग्य चांगलं राहत नाही आहे. त्यामुळे सर्वांचं आरोग्य चांगलं राहो हीच माझी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि एवढे म्हणून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप जणांना असा गैरसमज असतो किंवा कोणी ज्यांना जे स्वामी सेवेत आलेले नाहीत अजून, त्यांना असं वाटतं की स्वामींची मूर्ती घरात ठेवावी नाही ठेवावी. त्यासाठी आजचा व्हिडिओ पहा नक्की. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. या सर्वांचा विचार करून त्याविषयी पुढील व्हिडिओ मी बनवत आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी, यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्त अभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेली काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. स्वामी महाराज आपल्याकडे काहीच मागत नाहीत, फक्त आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं तर स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतात. स्वामींची मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी, पण जरी नसेल तरी स्वामींचं नामस्मरण हे आपण करायलाच हवं, कारण का नामस्मरणाला कोणताच नियम लागू होत नाही. आपण कुठेही कधीही नामस्मरण करू शकतो आणि स्वामींची आपल्यावर इतका प्रभाव असायला हवा की आपल्या आयुष्यात चांगलं होणारच आहे. स्वामींबद्दल आपला इतका विश्वास असायला हवा की आपलं चांगलं होणारच आहे. त्यामुळे स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात आणि नेहमी आपल्या आयुष्यात आपण सुखात आनंदात राहतो. आणि स्वामींची प्रतिमा ही किंवा मूर्ती आपल्या घरात असली तर असं काही नाही की आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो. जशी आपण बाकीच्या देवांची पूजा करू शकतो तशीच आपण स्वामींच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. आणि जे गैरसमज आहेत ते, स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको. दुसरा गैरसमज, स्वामींची वटवृक्षाखाली असलेली प्रतिमा नको. नंबर तिसरा, स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. नंबर 4 गैरसमज, तुम्ही महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. संसारिक अथवा प्रापंचिक लोकांची यांची पूजा करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्यांचा
परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकावरत्वच मान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला का नाही म्हणतात? काय कारण? आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्यात 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा हे पवित्र मानले जाते. किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतर दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योगाप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे म्हणजे काय? तसं नाही करायला पाहिजे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल भक्तिभावाने आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आहे आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्यांचं कधीच काही वाईट झालं नाही, तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही वाईट करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबींकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची इच्छेने सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात याबद्दल धन्यवाद. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला स्वामींचे काय अनुभव आलेत. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी सेवा करायला काहीच लागत नाही. मनात भाव आणि श्रद्धेने आपण स्वामी सेवेत येऊ शकतो. स्वामी आपल्याकडे काहीच मागत नाहीत. फक्त स्वामींना आपली भक्ती दिसायला पाहिजे, आपण इच्छेने दिसायला पाहिजे आणि आपले कर्म चांगले असायला पाहिजे, म्हणजे स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे आपण नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.